दुष्काळ पडला होता त्यावेळेस आई-वडिलांनी इकडं मुंबईला घेऊन आले होते. माझे वडील मी 3 वर्षाचे असताना सायन हॉस्पिटललाच ऑफ झाले. त्यांच्या बाजूलाच एक देवनार डम्पिंग ग्राउंड म्हणून एक मोठं डम्पिंग ग्राउंड आहे. घरातलं काम केलं तर म्हणजे जेवण द्यायचं, घरातलं नाही काम केलं की मग तुम्हाला कुठून आणावं जेवण, असं तसं खूप ताणे तोंडे मारायचे. मुलीला 3 महिन्याची असतानाच मग मी डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचायला गेले. मुलींना शाळेमध्ये घातलं. नमस्कार, मी रामकला आनंद खंदारे. मूळ परभणीची आहे. एकूण आम्ही 4 बहिणी, आई-वडील. दुष्काळ पडला होता त्यावेळेस आई-वडिलांनी इकडं मुंबईला घेऊन आले होते. 2 बहिणीचे लग्न झाले होते, पण 2 बहिणीला आम्हाला मुंबईला घेऊन आले होते. ते आले ते डायरेक्ट गोंडी स्टेशनला. गोंडी स्टेशनच्या ब्रिजखाली ते बरेच दिवस राहिले आणि तिथून जेव्हा त्यांना हाकलून दिलं तेव्हा गौतमनगर इथे ते स्थानिक झाले. ते आतापर्यंत स्थानिक गौतमनगरमध्येच आहेत. तर त्यावेळेस मी 3 वर्षाची होते. 3 वर्षाची होते त्यावेळेस माझ्या वडिलांना म्हणजे काम करताना काही एक नखाला मुक्का मार लागल्यामुळे वडिलांनी इंजेक्शन घेतलं नाही. तर माझे वडील मी 3 वर्षाचे असताना सायन हॉस्पिटललाच ऑफ झाले. मग नंतर सगळी जिम्मेदारी माझ्या आईवर आली. तर मग आईला तेवढी माहिती नव्हती की काम कसं करायचं, कारण माझे वडीलच काम करायचे आणि माझी आई तेव्हा बसून राहायची. वडील काम करायचे, आम्ही दोघी बहिणी आणि वडील असा आमचा परिवार होता. तर मग वडील वारल्यावर सगळी जिम्मेदारी माझ्या आईवर आली. मग बाजूवाल्यांनी आमच्या बाजूलाच एक देवनार डम्पिंग ग्राउंड म्हणून एक मोठं डम्पिंग ग्राउंड आहे. तर बाजूवालीनी माझ्या आईला तिथं कचरा वेचण्यासाठी घेऊन गेले आणि तिने शिकवलं, असं घ्यायचं, असं करायचं. मग ते काटेवाल्याकडे जाऊन माल विकायचा, मग तिथून ते पैसे आणायचे. तर तेव्हा खूप सस्ताई होती आणि मग माझी आई तिच्यासोबत बाजूवालीसोबत गेली डम्पिंगवर कागदपत्र यायचं. मग ती आमचं पोट भरू लागली. असं करत असताना मला पण खूप इच्छा होती. माझी बहीण एक मोठी अडाणी, माझ्या 3ही बहिणी अडाणी होत्या. मला खूप इच्छा होती शिकायची. तर मी असंच कोणताही पेपर घ्यायची, अशी वाचत राहायची, मनात बुटबुट करत राहायची की मला खूप इच्छा होती शिकायची. पण माझी आई म्हणत होती शाळा लई लांब आहे, त्या शाळेत मी तुला घालणार नाही, कोण नेणार आणणार. तर बाजूला आमचा एक आगरी समाज म्हणून राहत होतं. तर ते लोक शिकले सवरलेले होते आणि मला भाऊ नसल्यामुळं, आम्ही 4 बहिणीच होतो, मला सख्खा भाऊ नव्हता. मग भाऊ नसल्यामुळं त्या लोकांनी मला लहानपणीच राखी आणून दिली आणि त्यांनी मला मुलगी मानल्यावर मग ते लोक माझ्यावर प्रेशर टाकायला लागले की ही कागद घेऊन वाचते, हिला शिकण्याची इच्छा असेल की तुम्ही हिला शाळेत पाठवा. तर माझी आई बोलली की मी एवढं ने आण माझ्याकडून होणार नाही, शाळा खूप लांब आहे. तर माझी जिम्मेदारी त्या लोकांनी घेतली होती, त्या आगरी समाजाच्या लोकांनी. त्यांच्या मुलींनी माझं स्वतः शाळेत नाव घातलं आणि माझं शिक्षण 7वीपर्यंत झालं. 7वीच्या नंतर प्रायव्हेट शाळा होती. त्यावेळेस काय शाळा अशा फक्त 5वी किंवा 7वीपर्यंतच होत्या. माझं गोवंडीमध्ये देवनार म्युन्सिपल कॉलनी शाळामध्ये माझं 7वी शिक्षण झालं. मग त्याच्यानंतर माझ्या आईने प्रायव्हेट, मला शिकायची खूप इच्छा होती पण आई बोलली नाही, माझ्याकडे तेवढी तुला खर्च लावायला. त्यावेळेस काहीच मिळत नव्हतं, म्युन्सिपाल्टीतून काहीच सगळं आपल्याला विकतच घ्यायला लागायचं. आईने फक्त 7वीपर्यंत शिक्षण माझं थांबवलं आणि 3 वर्षाच्या नंतर माझं लग्न करून दिलं. म्हणजे मी 10वीला असताना, म्हणजे 16-17 वर्षाची असताना माझं लग्न करून दिलं. तर काही काळाने नवरा थोडं दिवस राहिला चांगला. 10 वर्ष मी नवऱ्यासोबत राहिले. म्हणजे 10 वर्षाच्या आत माझं 93मध्ये लग्न झालं आनंद यांच्याशी. ते पण माझ्या एरियामध्येच राहत होते, आमच्या गावाकडचेच असल्यामुळं आईनं लग्न त्यांच्यासोबत लावून दिलं. आणि पहिले थोडे ते प्यायचे, पण नंतर ते जास्त मला त्रास करत होते. लग्न झालं, मग एक मुलगी झाली. मग आमची सगळी जॉईंट फॅमिली होती, म्हणजे चुलत सगळे आम्ही एकत्रच राहायचो. लग्न करताना चुलत सासरा बोलला की आमची सगळी जॉईंट फॅमिली, तुमच्या मुलीला आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहावं लागेल. सगळं काय झालं, लग्न झालं, थोडे दिवस नवरा राहिला चांगला. त्याच्यानंतर नवरा जास्त माझ्यावर अत्याचार करत होता, मारझोड करत होता, शिव्यागाळी करत होता. मग त्याच्यानंतर थोडं तो दोघांमध्ये भांडण झाल्यामुळं त्यांनी म्हणजे औषध पिलं. मग ते खूप काय आमच्यामध्ये झालं. त्याच्यानंतर तो जास्त माझ्यावर संशय करत होता. मला असं वाटलं पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी तरी झाल्यावर हा माझ्याशी चांगला राहील. पण चुलत सासू सासरे पण मग नंतर टॉर्चर मला जास्त करायचे.
सासरा नव्हता करत, पण सासू चुलत दिरं घरातलं काम केलं तर म्हणजे जेवण द्यायचं, घरातलं नाही काम केलं की मग तुम्हाला कुठून आणावं जेवण, असं तसं खूप ताणे तोमणे मारायचे. आणि आई माझी डम्पिंगला जात असल्यामुळं मला डम्पिंगची सगळी माहिती होती. मग मी मोठी मुलगी झाली, त्याच्यानंतर मग छोटी मुलगी झाली. मग नवरा पैसेच देत नव्हता, शिवीगाळी खूप, मारहाण पण करायचा. पोलीस चौकीत पण जाऊन कंप्लेंट केली, पण नवरा बायकोच्यामध्ये कोणी एवढं भाग घेतच नाही. मग पैसे पण देत नव्हता. मग मी मुलीला 3 महिन्याची असतानाच मग मी डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचायला गेले. कारण का मला पहिलीच म्हणजे माहिती होती, माझ्या आईसोबत मी जायची. तर मग जाता जाता रोज 3 महिन्याची असताना मी तिला डम्पिंगला जायची. सकाळी 4 वाजता उठायची, काम सगळं आवरायची, पाणी बिणी भरून, चहा पाणी करून, त्यांचं जेवण पाणी करून मी सकाळी 6 वाजता घर सोडायची. तिथून मी माल वेचायची आणि माल वेचून तिथंच ठेवायची. मग माझे जे सोबत ज्या महिला होत्या त्या माझा माल गाडीमध्ये टाकून आणायचे. मी दुसऱ्या गाडीमध्ये बसून घरी यायची. घरी येऊन मग मी माझे काम करायची. कारण माझी मुलगी लहान असल्यामुळं मला माझ्या मैत्रिणी पण सपोर्ट करायच्या. त्या स्वतः माल आणायच्या. मग मी इकायला काट्यावर जायची, कारण का काटा माझ्या घराच्या जवळ होता. मग फक्त इकायला माझा माल इकायला मी पैसे घेऊन यायची काट्यावर माल विकून. असं करता करता माझ्या नवऱ्याने एक दिवस म्हणजे खूप भांडण केलं आणि मग त्याच्यानंतर मला त्याचा त्रास सहन नाही झाला. मी 2 मुलींना घेऊन घराबाहेर पडले. घराबाहेर पडले म्हणजे त्यांनी एकदम जीव घेणे हल्ला केला होता. तर मला असं वाटलं की दारू पिऊन याचं काय? हा तो मला मारून टाकणार, पण माझ्या 2 मुलीचं काय? मग मी 2 मुलींना घेऊन घराच्या बाहेर गेले. घराच्या बाहेर जात असताना माझ्या सासूला मी बोलले की मुलींना तुम्ही सांभाळा, मी डम्पिंग ग्राउंडवर जाऊन आपण तिघीजणी राहू. सासू माझी चांगली होती, पण सासूनी मला समाजाचं दाखवलं की लोक मला काय म्हणतील, मुलाला सोडून मी गण तुझ्यासोबत चांगली राहते, पण लोक मला काय म्हणतील की लेकाला सोडून सुनाकडे जाती, सून गोड लागायला लागली. म्हणजे सासूनी समाजाचा विचार केला, माझ्या मुलीचा विचार नाही केला. मग मी काय केलं, त्यावेळेस काही फोन बिन नव्हते. मी आंतरदेशीय पत्र माझ्या आईला पाठवलं. माझ्या आईला गावावरून बोलून घेतलं. मग माझ्या आईने माझ्या मुली सांभाळल्या. मुली सांभाळल्यानंतर मी डम्पिंगला जाऊ लागले. डम्पिंगला जाता जाता खूप काही म्हणजे असं, कारण मी रेग्युलर जायला लागले ना, खूप वेदना होत होत्या. पावसाळा हिवाळा गेलं जर डम्पिंगला, काच लागायची पायाला, खिळा घुसायचा पायामध्ये. तसंच हात न धुता थोडंसं पाणी टाकायचं, तसंच जेवायला बसायचं. साबण बिबण काही नव्हती, कारण डम्पिंगला अशा काहीच सुविधा नव्हत्या. घरून पाणी न्यावं लागायचं, मोजकंच पाणी होतं, नाही बाथरूम होतं ना पाण्याची सोय होती. ती डम्पिंगला अजूनही ती पाण्याची सोय नाही आहे, की सगळं घेऊन जावं लागायचं. पाणी जर संपलं तर असं एरियामध्ये एखाद्या जर गेलं तर लोक म्हणजे तोंडाला पदर लावून आम्हाला पाणी द्यायचे की तुमचं अंग लय भरलेलं आहे आणि लांबून तुम्ही पाणी घ्या. तर आम्ही लांबून पाणी घ्यायचो, कारण आमची ती एक मजबुरी होती. त्याच्यानंतर मला असे लोक बोलायचे की तुझं शिक्षण 7वी तर झालं आहे, तर मग तू कुठंतरी कामाला जा. पण त्यावेळेस रोज खूप कमी होता आणि मला घर भाडं द्यायचं होतं. मला सगळं काय त्यांची शाळा बघायची होती, रूम भाडं द्यायचं होतं. माझ्यावर त्या जबाबदाऱ्या पडल्या होत्या की जेणेकरून मी ते महिन्याचा पगार मला म्हणजे परवडतच नव्हता. मग डम्पिंगला कसं की रोज जायचं, रोज माल विकायचा आणि रोज आपले पैसे घेऊन यायचं. त्याच्यामुळं मला ते डम्पिंगच पटायचं. त्याच्यानंतर मी मुलींना शाळेमध्ये घातलं, म्युन्सिपाल्टीतच शाळेमध्ये घातलं मुलींना. माझ्या एक मुलगी हुशार होती, सगळ्यात मोठी मुलगी हुशार नव्हती. 7वीपर्यंत तिलाही काही येत नव्हतं. मला खूप टेन्शन यायचं आणि माझी इच्छा होती की माझं शिक्षण जर 7वी झालं तर मी माझ्या मुलीचं शिक्षण मी जास्तच करेन. पण माझी मुलगी तेवढी हुशारच नव्हती मोठी. मला तिचं खूप टेन्शन यायचं. ती मला म्हणाली की नाही मला एवढं शिकायचं आहे. आता म्हणलं मी काय करू, मला काय समजेना. ती खूप टेन्शनमध्ये आली. मग मी स्वतः माझ्या मुलीला, तिचंही 7वं शिक्षण झालेलं असताना मी तिला म्हणलं, तिच्याजवळ मी 3 ऑप्शन दिले. तिला बोलले बघ, आता वडिलांकडं तर तू नाही आहेस, या तर तू वडिलाकडे जायचं, नाही तर तू डम्पिंगला जायचं, नाही तर तू हॉस्टेलला जायचं. खूप विचार केला, वाटत नव्हतं की माझ्या मुलीला मी हॉस्टेलला टाकावं म्हणून.
पण माझ्याकडे तेवढा पर्यायच नव्हता. मला मी जेव्हा ती मला म्हणाली की मला जायचं नाही. मग तिच्यापुढे मी ती 3 ऑप्शन टाकल्यामुळं मी तिला मी तर नाही, पण माझ्या मैत्रिणीच्या मुलीबरोबर मी तिला डम्पिंगला 8 दिवस तिला मी कचरा वेचण्यासाठी पाठवलं होतं, की तू बघ, मला असं वाटतंय की मी जे काम करते ते तुला नाही आलं पाहिजे, तुझ्या वाट्याला नाही आलं पाहिजे, म्हणून मी सगळी कोशिश करते. तर ती आली, ती म्हणली नाही मी डम्पिंगला जाते. मी 8 दिवस तिला डम्पिंगला पाठवलं. पण मी माझ्यासोबत नाही पाठवलं, कारण ते मला बघू शकत नव्हतं की माझी मुलगी माझ्यासमोर कचरा वेचती. मैत्रिणीच्या मुलीसोबत मी तिला पाठवलं 8 दिवस. पण जेव्हा ते ऊन लागत होतं, उन्हाचे चटके लागत होते आणि ती गोऱ्याची एकदम काळी दिसायला लागली आणि ती स्वतः आरशात बघायला आली की आई मी किती काळी झाले. मी म्हणलं बाई असंच असते. एक दिवस तिच्या पायाला खिळा पण लागला. तर मला म्हणली माझ्या पायाला खिळा लागला. मी म्हणलं चल दवाखान्यात. दवाखान्यात गेले, इंजेक्शन लागलं. कारण का माझ्या मुलीला कधी दवाखाना पण माहीत नव्हता. नंतर बोलली नाही मम्मी मी हॉस्टेलला जाते. मग मी मैत्रिणीच्याच म्हणजे सहाऱ्याने, ती एक माझी मैत्रीण होती, ती मला बोलली अहमदनगरला खूप चांगलं हॉस्टेल आहे, मुलींचंच आहे, तिथं माझ्या मुलीला मी टाकलं. खूप मला समाज त्यावेळेस बोलत होता की नवऱ्यानं सोडून दिलेली आहे, तिचं काहीतरी अफेअर असेल, हिला कारण मुलगी मोठी झाली तर हिला काहीतरी अडचण होत असेल. खूप लोक मला बोलत होते, तोंडावर तर नाही पण माघारी सगळे बोलत होते. पण मी कुणाचं न ऐकता मी माझ्या मुलीला हॉस्टेलला टाकली. मुलींचं पण मत नव्हतं की मी हॉस्टेलला जावं म्हणून. पण त्यावेळेस मी टाकलं तेव्हा माझ्या मुलीने माझ्याकडं हॉस्टेलला टाकलं, तिला राग आला होता, तर तिने माझ्याकडे असं वळूनसुद्धा नव्हतं बघितलं. त्यावेळेस मला एवढं वाईट वाटलं होतं की मी तिच्या भल्यासाठी मी तिला पाठवते आणि आज ती मुलगी मला वळूनसुद्धा बघत नाही. त्या हॉस्टेलचा नियम होता की महिन्यातून एकदाच फोन करायचा. मी तर महिन्याची वाट बघायची. तर माझ्या मुलीला बोललं अर्चना ये म्हणून, तर मुलगी माझी बोलत नव्हती माझ्यासंग. 6 महिने बोलली नाही. का की मला एवढ्या लांब तिने का टाकलं म्हणून. मी ते सगळं सहन करत गेले. कसं तरी तिला मी तिथं शिकवलं. मग नंतर तिची उभारी होत गेली. झालं तिचं शिक्षण तिथं 10वीतून आणली तिला. आणि मग नंतर इकडं कॉलेजला मी टाकलं तिला, शाळेमध्ये 12वी झाली तिची. त्याच्यानंतर म्हणलं अर्चना तुला काय करायचं आहे. तर ती बोलली मम्मी मला ना शिक्षिका बनू वाटते. मी तिला म्हणाले बघ मला असं वाटतंय की तू नर्स बनाव. माझी खूप इच्छा होती की तू नर्स बनावास. तर ती म्हणली माझी इच्छा नाही. मी म्हटलं बघ माझी इच्छा होती, जर माझं तुला स्वप्न साकार करायचं असेल तर तू बघ. आम्ही इथं खूप ट्रेनिंगला खूप पैसे तिला सांगत होते. माझ्याकडे तेवढी ऐपत पण नव्हती, कारण मला तिच्यासोबत दुसऱ्या पण मुलीचं शिक्षण करायचं होतं आणि दुसरी मुलगी पण शिकत होती. तर मग मी तिला इथं सगळे हॉस्पिटल बघितले तर जास्त सांगितलं. माझी मुलगी बोली चल मी जिथं शिकले तिथंच मी शिकायला जाते. मग तिथंच आम्ही गेलो. मग तिथं ती शिकून नर्स झाली. तसंच छोट्या मुलीचं पण माझं शिक्षण होत गेलं. तर मग त्याच्यानंतर ती नर्स झाली. आता नर्स झाल्याच्या नंतर मुली लहान लहान असतानाच असंच संघटना, स्त्रीमुक्ती संघटनाची पण माझी ओळख झाली. तर ते आमच्यापर्यंत आल्या डम्पिंगवर की आम्हाला तुमची संस्था करायची आहे आणि बचत गट बांधायचे आहेत. त्यावेळेस म्हणजे आमच्या इथं असं काही माहीतच नव्हतं. आम्ही हप्त्यावाल्याकडूनच कर्ज घ्यायचो त्यावेळेस. त्यांनी आम्हाला सांगितलं आणि बचत गट म्हणजे बांधले आणि बचत गटातून म्हणजे आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. भरपूर काही शिकायला मिळालं बचत गटातून. आणि मी शिकत गेले, त्याचा मला फायदाही झाला. तसं संघटनावाल्यांनी सुद्धा मला मदत केली. मला शिक्षणाला मुलीच्या पण त्यांनी मला दिले होते पैसे की मुलींना शिकवा, आणि मला शिकवायचंच होतं मुलींना. तसंच माझी दुसरी मुलगी ब्युटिशियन आहे. जेव्हा मी डम्पिंगला जेव्हा जात होते, मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने असं कितीतरी असं बघितलेले आहेत. जी डंपर असतं त्या डंपरखाली महिला पुरुष असे कितीतरी मी अपघात बघितले आहेत.
पण ते लोक आम्हाला काय बोलायचे की तुमको कौन बोलता इधर आने के लिए, तुम आने का नाही इधर. तर असे आता आमची मजबुरी होती, आम्हाला जावंच लागायचं. पण ते लोक गाड्या पण फास्ट पळवायचे. कदाचित लक्ष नाही गेले की खूप अपघात असे पाहिलेले आहेत, मेलेले पण आहेत कितीतरी. मी डम्पिंगला जात असताना असे पुष्कळ म्हणजे अपघात पण असे पाहिले आहेत, की तिथे अपघात होतात. कंटिन्युअर, फोकनल, बुलडोजर याच्या खाली खूप अपघात होतात. आणि मी स्वतःच्या माझ्या डोळ्यांनी पण असे खूप काही बघितले आहेत. पण त्यांच्या बाबतीमध्ये काहीच असं झालं नाही किंवा त्यांच्या घरच्यांना मदत नाही मिळाली किंवा त्यांच्या म्हणजे मुलांच्या शिक्षणाला पण नाही काही मिळालं किंवा घरच्याला मदत अशी काही मिळाली. उलटं ते लोक आम्हाला असे बोलायचे की तुमको कौन बोलता है की डम्पिंग में आओ करके, दुसरा काम नाही आहे क्या तुमको, असे ते उलटे आम्हाला असे बोलायचे की येऊ नका ना तुम्ही, ते घाणीमध्ये कशाला जाता. पण आता त्याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नव्हता, कारण ती पहिल्यापासून ती सवय होती की डम्पिंगमध्ये जायचं, रोज ताजा पैसा घ्यायचा. महिन्याची कोण वाट बघत बसणार आहे जर आम्हाला ताजा पैसा रोज येतोय तर. पण आम्ही ते काय ऐकत नव्हतो. पण तरी पण आम्हाला अशी गव्हर्नमेंटनी काही सुविधा नाही दिलेली, सुरक्षा काही नाही केलेलं आमचं. तर आम्हाला असं वाटतं की जे आता तर ते डम्पिंगच बंद झाले. बरेच दिवस आता बंद होतं ते डम्पिंग, कारण खूप डोंगर झाला होता तिथे डम्पिंगमध्ये. कचरा टाकायला जागा नव्हत्या. आणि मग आमची जी स्त्रीमुक्ती संघटनाच्या माध्यमातून जेव्हा आमचे जेव्हा बचत गट बांधले आणि बचत गटांना जे डम्पिंग आता कचरा टाकायचा कुठं म्हणून त्या संघटनांनी असे सोसायटीचे म्हणजे कामं घेतले. आणि तो सुका जो कचरा आहे तर तो डम्पिंगवर याच्यावर शेडवर सेग्रिगेशन करण्यासाठी, म्हणजे आता डम्पिंगला कमी जातो आहे कचरा. आणि आता टेंडर भेटले स्त्रीमुक्ती संघटनेला, तर आमच्या तिथं फक्त 25 ते 30 बायका रोज सोडल्या जातात, कारण कचरा एवढा येत नाही ना डम्पिंगला, जागा बी नाही आहे डम्पिंगमध्ये, कुठं तेवढा कचरा काढणार. तर बचत गटाच्या माध्यमातून जसं की कॉपरेटिव्हला आमच्या जे दिलेल्या कामं आहेत तर त्या आमच्या कचरा वेचक महिलाच ते काम बघतात. आणि मी स्वतः आता की मी डम्पिंगला जाऊन जेव्हा बोजे वाहत होते तर आता माझी ती नस अशी दबलेली आहे. तर मी आता या कोरोनापासूनच मी डम्पिंगला जाणं बंद केले. तर मी आता परिसर भगिनी सखी विकास संघामध्ये सभासद म्हणून काम करते. आणि झालं झालं नाही, त्यांना विचारू नका. तुम्ही काम करते आणि धन्यवाद वगैरे म्हणू शकता. हां, तर मी आत्ता म्हणजे डम्पिंग ग्राउंडला जेव्हा काम करून बोजी वाहून माझी मानेची म्हणजे नस दबलेली आहे. तर माझ्या मुली मला आता डम्पिंगला जाऊ देत नाही आहेत. तर मी आता आमच्या बचत गटातच स्त्रीमुक्ती संघटना परिसर भगिनी विकास संघामध्ये म्हणजे काम करत आहे. आणि तिथं हेच जे सुका कचरा म्हणजे आम्हाला द्या, सुका कचरा आणि ओला कचऱ्याचं खत बनवा, असं परिसर भगिनी विकास संघामधून जे काम चालते तिथं मी जाते. आणि परिसर भगिनी विकास संघामध्ये सभासद म्हणून मी काम करते. मुळात कचरा वेचक म्हणजे बहुतेक लोकांना माहीत नाही की कचरा वेचक कोण आहे. तर कचरा वेचक जर बोललं तर आम्ही आहोत. आम्ही म्हणजे आपण जो घरामध्ये कचरा जो येतो, आपण दुकानाहून पिशव्या आणतो, तो आपण डब्यामध्ये टाकतो, जो आपण बाहेर फेकतो कचरा, जो आपण गटरामध्ये पण कचरा आपण फेकतो, रस्त्यावर फेकतो, याच्यामध्ये कचऱ्याच्या ज्या कुंड्या असतात त्या कुंड्यामध्ये आपण जो कचरा टाकतो, तर तो कचरा आम्ही गोळा करतो. तो कचरा डब्यामधून बाहेर याच्यामध्ये टाकला जातो, कुंडीमध्ये टाकला जातो. तो कुंडीमधून तो कचरा डंपरमध्ये टाकला जातो आणि डंपरमधून तो कचरा सीधा डम्पिंगमध्ये जातो, की तिथं सगळ्या कचऱ्याच्या गाड्याच तिथं खाली होतात. आणि त्या डम्पिंग ग्राउंडवर आम्ही कचरा वेचण्याचे काम करतो, म्हणून आम्ही कचरा वेचक आहे.